महाराष्ट्रातील राजकारणात आरोप प्रत्यारोपांची मालिका पुन्हा एकदा शिगेला पोहोचली आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुंडे आणि असभ्य राजकारणाचा मास्टरमाइंड म्हणत आगपाखड केली। फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकला आहे, त्यामुळे त्यांना देवाभाऊ नाही तर टक्काभाऊ म्हणून संबोधलं पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला। आणि या मानसिकतेला महाराष्ट्रामध्ये त्याचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस करतात आहे। असभ्य स्वरूपाचं राजकारण करत असताना केसांनी गळा कापणे म्हणजे काय, लोकांना अपमानित करणे म्हणजे काय, गुंडागर्दी वाढवणे म्हणजे काय, या सर्वांचा बोलवता धनी हे देवेंद्र फडणवीस आहे। या संपूर्ण कंपूचा, या टक्काभाऊचा आम्ही निषेध करतो। एवढंच नाही तर सध्याचे भाजप नेतृत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांची ओळख पुसून टाकू इच्छित आहे आणि त्यांच्या जागी मोदी आणि शहा यांच्या प्रतिमा लावू इच्छित असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला। ही विकृत मानसिकता आहे। त्यांना भारतीय जनता पक्षाच्याही नेत्यांच्या आठवणी पुसून काढायच्या आहेत। फक्त दोन, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचीच पूजा करायची, हे त्यांचं असणारं धोरण आहे। आणि हे धोरण पुढे चालून रेशीमबागेमध्ये गोळवळकर गुरुजीचा आणि हेगडेवारजींचा फोटो काढून त्या ठिकाणी अमित शहा आणि नरेंद्र मोदींचेच फोटो लागले पाहिजे, ही त्यांची असणारी मानसिकता आहे। त्यांना संघाच्याही नेत्यांचा आणि संस्थापकांनाही त्यांना त्यांचंही नाव पुसायचं आहे आणि त्यांना फक्त नरेंद्र मोदी, अमित शहा या दोघांचाच टेंबा मिरवायचा आहे।